तुम्ही जे आयफोन घ्यायला टपता ना आपल्याकडे मी अशी फेकून देतो. गेलता नाही तर तुझ्या सगळ्यांच्या नावान उचलली ती मादी झाला नर गेलाय कुठं. भोंगा मासा भाजीन रवा टाकला भाजीला तर रवा टाकला असता मीठ समजून. भाजी तर चांगलीच गेला आले वलाले भाज्यावर कठीण आले. थांब काय हव्या साला भाव समजून अलगद मारतो. डाकू मासा डाकू तुमच्याकडे काय बोलतात सांगा. आम्ही तर डाकू बोलतो. सो फायनली गाईज जसा बोलतो तसा करतो असा भेटलोय आपण नवीन ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग आहे आपला आपण आला परत एकदा वालीवर वाल आटवाला. आता बघू ह्यो निश्चय ह्या करायला काय त्या फौजदाऱ्या करायला इथं सकाळपासून जवळपास आलाय. किती वाजता माहिती का 9 वाजेपासून इथं येऊन राहिलाय. 8 वाजता फौजदाऱ्या करायला आलत फक्त बाकी काही नाही. पुडल एकदम पुडल काय टेन्शन घ्याव नको. तर मित्रांनो या आपल्याला सगळा आठवाचे याच्यात मासं बघा किती भेटतात. पाणी उपसासाठी पहिल्यांदा इंजिनला पाणीला घाली घेतलेले. रात्री त्याला सांगितलं वाला आठवाचे तर रात्रीच खिशामध्ये ग्लव्स घालून झोपलाय. दाखव खिशात ग्लव्स घालून झोपलाय तो. वावी पकडायला झोपत पण वावी पकडी होता. कोणती वाव पकडली होती नक्की विचार. बघा काटा होता का त्याला नाही तर मल्या पकडाचा. आता इंजिन चालू होईल. इंजिन चालू झाला का आपण लगेच नाश्ता बिष्टा करून घ्याव ना. आहे अख्खी दुपारीतच संध्याकाळ होईल ना. आतमध्ये बघ कोणाला उतरवलाय बोंगा मासा. आमच्या माशामधला बिना डोक्याचा मासा बोंगा मासा. भिंगरा जवळ 1 किलोमीटर भिंगऱ्यावर गेला का मराठा ढोंग येतो तो मासा उतरलाय. झाली इथल्या इथं. तर बघू योग्याचा पहिला ह्यासका. हो पहिला ह्यासक्यात चालू. वाव चालू हो गया. करे तिथंच आठवतो ना तिथंच पाणी सोडतो. कसं काय एक बालदी पाणी बाहेर पण नाही फेकला तर आव्याने इकडे चुलुंबा बनवून ठेवलाय. पहिल्यांदा जेवायची सोय पहिले पेट पूजा बाकी जाऊ दे सध्यात. आला पाणी आला बस झाला. आटल आता मना नाही वाटा अख्ख्या दिवसानं आटल. एवढीशी धार मारते योग्या. चला आता लेवल करीत घ्यायला लागेल पाईपाची. हळूहळू लेवल करीत घ्यायला लागेल एकदम पाईपाची. सो आता STT नॉटिफाय फॉस्फोरेट पाणी आलेले. 9 वाजता लावायचा होता इंजिन. तो लागलाय आपला 11 वाजता. पाणी आला. तर आता बघूया किती वाजेपर्यंत आटणार आहे ती. आपण एक अंदाज घ्याव. तिकडं त्यांचा कामगिरी चालू आहे. फुटबॉल पोहणार रे फक्त. ती झाली जाणार नाही घ्या. संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आटल. सो बाब्याचा म्हणणं आहे मी काहीच कामाचा नाही. फक्त बाडबाडाचा आवाज आहे बस. बिनडोक्याचा मासा जास्त बोलू नको. फक्त बाडबाडाचा आवाज आहे बस. बोंगा सॉरी बोंगा मासा आहे मा. त्याचा जिन मासा येतो. मंगला ना कसा हातात करला होता. येता वडापाव आलेले आपलं. आपण वडापाव खाऊन घ्याव. तिकडे वाल आटते त्याची ती आटल. आम्ही ते आता सध्या वाट बघतोय खाटेवर. थोडा वेळ झोपतो मस्तपैकी निवांत. तोपर्यंत चिकन घेऊन या. जेवढा चांगला तेवढा जाणार. पेट्रोल घेऊन या. पबजीच्या मागं नको लागू योग्या. या दगडी लक्ष ठेवा. पुढची दगड एवढ्या पाण्यात मासे पकडा जानूला झोलाला बोलवायला लागेल. हो वाडीतला पहिला वडापाव घेतला. हे पापाल दे. अर्धा जीव त्याच्यात गेलता नाही तर तुझ्या सगळ्यांच्या नावान. नाही तर तुझ्या नसती ना गोटी पकडली सकाळची तर काय सांगू. तुला घे बरोबर. मला चटणी लागल. चटणी काढून दे. हो खाऊन आला शपथ नाही जायला तुम्हाला आणलं ते बाय. हे असं असतंय. अजून एक घे. आता साधारण आहेत थोड्या वेळात किती होतील माहित नाही. कोणाला माहित नाही ना. कोणी येणार नाही. कोण नाही येणार. कोणी येणार नाही. लास्टला किती येते द्या बघा. लास्टला किती येते द्या बघू. आटल्यावर तर बोलूच रे आपण.
सगळी कामं दोघं जण वाटून घ्यायला मग करा, नाही तर मग तुम्हाला तिकडे 1 वाजल नाही तर बंद करू लागतं. सापडून ठेव लक्ष ठेवलं बरं होईल ना. त्यांचं डिस्कशन घेऊ होणार नाही. माझा कसा अवतार वाटतो रे. तुम्ही नाही बिना अंगोलीचा तसंच ना भाई दिसणार. तू पेट्रोल टाक ना त्यांना बाटली दे. योग्य बिना अंगोलीचा पण चिकना दिसतो. आता कोणी बोल काय आता लगीन झालाय. दुसरा पोऱ्या होईल आता 2 पोरं होती. आमच्या पापाला पोऱ्या आता होईल. बापा दिसता उराला बघतो. तर मित्रांनो बघा आता हे बघा एवढा पाणी आटलाय. आता थोडासाच पाणी राहिलाय असा तुम्हाला दिसतो, पण जाम पाणी राहिलाय. आणि आव्याने इथं भाकीत लावलाय. का बोलतो मासं कमी ना बेडक्या जास्त दिसतात बोलतो. आता याच्या बेडक्या कुठल्या आणायच्या मस्त भाजबीज टाकल्या आम्ही उमरा खाली. आमचं चिकन पण आता येतो. बेडक्याच्या मांड्या वाटायला शेवटला या दोन शेवटला बेडक्यांच्या मांड्यात वाटून घ्यायला लागतील. आता येऊ दे त्यांना पटकन लाव ना. फोन लाव लवकर. लाव हेही घाबरलो. आला तर पापा पण आला. याच्या वाट्याला पण माती द्यायला गेली. खरं टाटा बिटा चांगला घेऊन आलाय, कोयता बिता घेऊन आलाय. पण ते ह्या कुठे कोणी जास्त आवाज केला हे मशाचे आणलेले का. आमच्याकडे पण होते. वाकलाय पण किती व्हिडिओ बनवले याची बघितली का. तुला दाखवत होता. एवढं बोंगा असतील ना असं वाटलं ना ताई. थांब ना जरा तुला तुझा काही रोल येणे ना. माझा काही नाही. पेट्रोल आणलं मी. पेट्रोल आणला का बरोबर. सगळा चांगला आठवणीच चांगला का. माचीच घेऊन आता आग कशाला लावू. आता एकमेकाच्या एक कामाचा नाही. उचलली ती मादी चाला नर गेलाय कुठं. भोंगा मासा. सो आता आपण डायरेक्ट तिकडून मासा पकडता आठवता इथं सुजित दादा आलाय आपल्याकडं. त्याला बोला हायवेलाच भेट, कारण तर माझा अवतार आहे ना. आम्ही इकडे जरा गुंग आहे. त्याने काय आणलाय नवीन सांग काय. आपला नवीन शो आपण लॉन्च केला आहे. त्याचा पहिला प्रयोग आहे गडकरीला. शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे. आगरी कोलिवूड सूर तोच साज नवा म्हणून आपला नवीन शो लॉन्च केला आहे. त्याची थीम अशी आहे का आतापर्यंत आपण आपल्या आगरी कोळी गाणे जे आहेत त्यांची ताकद, त्यांची पॉवर आपण पूर्ण महाराष्ट्राला ऐकवले. सगळे इव्हेंटमध्ये तेच गाणे वाचतात, त्याच गाण्यावर लोक नाचतात. पण कुठेतरी ग्लोबली आपण पोचलो पाहिजे, ज्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलो पाहिजे. ज्या पद्धतीने आज पंजाबी म्युझिक असेल किंवा इतर सगळे हिंदी म्युझिक असेल सगळीकडे ऐकला जातं. त्या हिशोबाने आपण एक नवीन शो डिझाईन केला आहे. आगरी गाणी तीच असतील, पण त्याची ट्रीटमेंट, त्याचा जो मागचा ॲम्बियन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. एक आताच्या जगाला कसा त्याचा आताच्या जगातल्या यंगस्टारला युवा पिढीला तो कसा अट्रॅक्ट करेल या पद्धतीने आपण म्युझिक बनवलं आहे. आणि त्याचा पहिला शुभारंभाचा प्रयोग आपण याचे सगळे थिएटरला सगळीकडे शो चालू करणार आहे. पण पहिला प्रयोग आपला गडकरीला 31 तारखेला. आणि त्याचंच इन्व्हिटेशन आपल्या खास भावाला घेऊन आलो आहे. भाऊ आला तर आम्हाला पण प्रोत्साहन भेटेल चांगला. आम्ही शो करताना एक आपला भाऊ आपल्या समोरून बघतो आणि आपल्या कार्यक्रमाला शोभा वाढेल या हिशोबाने प्रसाद टोळेला आणि त्याच्या फॅमिलीला आपण इन्व्हाइट करायला आलो. मित्राला आमच्या 100% सक्सेसफुल शो होणार. गाणी कसा सक्सेसफुल झालाय तसाच आपला सपोर्ट असाच राहू द्या. या शोला पण सपोर्ट करा, गाण्याला तर सपोर्ट तुम्ही दाखवलाच नाही. ही निश्चित झाडी माझ्या डोल्यात येते. असू दे, येऊ दे. तर इन्व्हिटेशन आहे, तुम्ही पण या. तर मासा आता लवकर लेट आला असता तुला आठवून भेटला असतं. मासं बिस सगळे मासं खातो का. चल चला मग चल. आमचे हॅलो नाही 2 बिल्डर घेतलेले आहेत. वाव सही पकडशील ना. मागं पकडून बसशील ना म्हणा. पांगलू चावू नको. येशील का तू नाही येणार. सो आता चला निघू आपण मासा पकडायला. यस पपी देख. चला चल का लवकर. पकडून धरायला लागला का. एकदम पेक. ओके. घरी मस्त खेळत होत्या तर इकडे आणल्या आता फिट. आणि इकडे बाब्याचं काम चालू आहे बघा. घरून पोचलो नाही ते 1 नंबर. कच्चं डग येत काय कच्चं डग येत. कच्चं डग खाऊन बघ. कच्चा शिजलेले निघला. आपला कधी काम फेल नाही जाणार. आपण आधी तर धूर लागतो ना. भाजीन रवा टाकला. भाजीना तर रवा टाकला असता मीठ समजून. मी पुरवडी आहे तिकडं भाजी दिसते. म्हणजे कसं एकदम गावठी काम. गावठी कचका. पाणी पण भरपूर आटलाय बघा. आता तुम्हाला बघायला भेटतील मासं निसता रस्त्याच काम फिट. जेवण करून घेऊ
मस्तपैकी जेवायला बनवलाय आता. हे वाढ, चला वाडा. आव्या काय आव्या किती उपटी घातल्यात आव्या. मुली आल्या बघतील. हा दाखव या बाय. इकडे दाखव, इकडे दाखव, थांब. दाखव माग. दिसते का नाही? अहो या. तुला झोरात पाहिजे आता बोलत नाही तुला मी. थंडा एवढा प्याला कला 1 2 3 4 ते दोघं जण 7 जण आहे. 7 जणांना थंडा आणले तुम्ही एकट्याने प्याला कला. पिशील थंडा पिशील का? हा डबल पार्टीला गेलो तर थंडा एक आणला तर पिशील. हा? पिशील का? नाही ना तेल पिशील ना. अरे हो. हा 1 चमचा तेल आण. अशी उपट घातलेला कुठल्या साईडून घातले ती सांगले पहिल्यांदा सांग. इकडून घातले का तिकडून घातले? इथं घातलेलं ह्या साईडून का ह्या साईडून? मला तर वाटतं ह्या साईडून घातलं. आता नाही ही बारकी बारकी. जाऊ दे तर. नाही घाला नको नको. अरे माझ्या पण पाहिजे ना मला एक. चांगली ओल आले हव्या. सगळ्यांच्या घातले माझ्या पण पाहिजे. पाहिजे तर चांगलीच गेला, चांगलीच गेला. पाहिजे तर चांगलीच गेला. थांब जरा थांब. ओ वा थांबला. ओ माझी टी शर्ट काढू का? मला पापाच्या 2 उष्टी घालायची. जा पापाच्या 2 घाल. अख्खा थंडा प्याला म्हणजे 2 घाल त्याच्या. हा अजून मुंगे हवे जात नाही त्या पाटणाच्या. लय बेकार घातली. हे पापाच्या दाखव. बाब्या पाटा वरती कर. लागली. दाखव ना वर आले का बघू दे ना. नको मारील. नाही मारी नाही. मी सांगतो नाही मारी ना. आले ओल आले माझ्याबरोबर कठीण आले. रातच्या पण येईल. तू पहिले रातच्या पण येईल. वरती वय थांब. काय हव्या साला भाव समजून अलगत मारतो. काही नाही लागली हो गया. काही नाही लागली. दाखव शर्ट बघ. पहिले तर रातच्या उचल. लगेच जाणार. इथं बघ. बाबा इकडे दादा बाबा तर चाल साप चांबरी लाग रातच्या. एक खाली वाक याच्या माझे येणार नाही. येणार काला मास आहे त्याचा. माझं उपट येईल. चांगली बोलायला तर बोलतो. ए थांबला दिसते थांब ना. मारी नाही ना थांब ना जरा. माझ्या बोलतो ओल येणार नाही बघ. यो खेळ चांगलाय कोणी मुताच्या बाली तर बोलतो. याच्यात चांगली लागली. पापाची पापाच्या हातावरची पापा तिकडे पलाला डायरेक्ट. उग्रा बमे त्याला बोल ह्यो खेळ जमणार नाही बोलतो. हो झालाय बात. चला जेवून घेऊ. चला पापा जेवतो का नाही? पापाला भूकत नाही राहिली. एवढा मारलाय तर काय? मग आमच्या नाही उपटी. दाखवू कशा उपटी घातल्या. हे उषा बोलतो मारला बोलतो म्हणा. बाब्या घे तुम्ही फोटो दांडू घे. हे उषा उपटी घातल्या बोलतो. घाल. बाब्याच्या आईला सो आपला जेवण रेडी आहे. आपला जेवण बघा हैराण व्हाल. तो पातळ झालाय ना तिकडे. सटाकलाय जरा. पटापट घ्या रे पटापट बसा. टाइमपास करू नका. सो आता गाईज जेवायला या. आय एम इंटरेस्टेड नॉटी बॉय अप्रतिम घ्या पटापट जेवण. आता जेवून घ्या. थोडासाच राहिला आता. एकदम थोडासा डाव राहिलेला आहे. एवढा आटून घ्या. वाव व्यू पकडू आणि घरी जाऊ. एन्जॉय. कसा वाटतंय तुम्हाला वनातला भोजन? वनातला नाही. ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का? आम्ही आता डिलिव्हरी झालेले आहेत ना, म्हणून आम्हाला तो डिलिव्हरीचा भात दिलेले. आम्ही राहण्यात आलेले ना. फार भात पिचका झालाय. जेवायला लागणार आहे. भूकच तशी लागली ना. बापाने भात घातलेली आमच्या. एकदम सॉलिड बापा. पटापट घ्या. संपून टाका लवकर या.
कधी पण आटू शकतो, लगेच मासा पकडायला लवकर या. कधी खाल्लाय का तुम्ही असा डिलिव्हरीचा भात? एक नंबर आहे. थोडा पाणी एक्स्ट्रा झाला बोल, 1 ग्लास. सो गाइस, तिथं मस्तपैकी कडाला लागला होता. उसको हमने ऐसा फटके में पाड्या. हे देखो, हे डाकू, डाकू मासा, डाकू. तुमच्याकडे काय बोलतात सांगा, आम्ही तर डाकू बोलतो. बघा ना त्याचा तोंड बघा, डायरेक्ट किड्यासारखा दिसतो बघा. उद्या कॉलबॅक नको, आज डाळ बाटवाला आला, तू ये आज डाळ बाटवाला येशील. अरे नाही, इथं वल आठवाला. वल माहिती तुला? वल आपला नदी असते माहिती आहे, नदी. हा, ती आठवाला घेतली. तिच्या जाम मासा असतात. तू येतो? हा, हॅलो हॅलो डिस्टीवाल्यांचा कॉल आलता, एअरटेल वाल्यांचा. एअरटेल होती का? त्यांना बोलतो नदी आठवाला येतो पहिल्यांदा. ते डिश टीव्ही बोलतो मरू दे तिकडे. इंजिन घेऊन उलटा पडला. सो आमचा पप्पा इथं आलेले. पप्पा, तुला काय करत होती तिकडे याची? काय करतो ते बघायला आलो. मग तुला काय वाटलं मी कुठे पळून गेलो का काय? नाही ना, नाही तुला मासा येत नसेल तर मी आलो. पकडता असा. बरं ठीक आहे. चाला पोरीला शालीन पोचवायला सांगली तर बोलतो नाही मला चालता येई नाही, पाय दुखतो माझा. नाही एवढ्या ढ्यापा या करीत आलाय. मित्रांनो, तुम्ही जे आयफोन घ्यायला टपता ना, आपल्याकडे मी अशी फेकून देतो. का सांगा? का सांगा? का सांगा? ते दुसऱ्या म्हणून बाकीचे आमच्या अवकाश, आमचा गोपा काय घ्यायला कावलं माणसं खातात आपलं. कावल्या मासांचं काम काढला याला. जेवढं वाटायला नाही भेटणार तेवढं कावल्या मासा खाल्लं. बोंगा मासा ना आपल्या तिकडे. आता जे मोबाईलवाला आहेत ना, ते इकडे बघून हसतात. त्यांना काय माहिती का त्यांचं काम काढलेले मोबाईल दिलं फेकून. नाही नाही नाही, मोबाईल नाही फेकून दिलं. आयफोन घेऊन मोबाईल आपल्याला आवडत नाही म्हणून फेकून दिला. बाकी काही विषय. आपण अशी गलितची कंपनी वापरत नाही आपण. चक 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 चक. काय ते तुमची मोटर पाणी आटेल का? मोटर तो झोपू दे, त्याला झोपू दे. काही नाही ना, डोप पण नाही आता राहिला. वावे भेटती. So, मित्रांनो, थोडासा पाणी राहिलाय. आणि पैसे घालले ते झाड बसायला का. तो इंजिन आमचा बंद पडला हायच्या टायमावर. तर आम्हाला वाटतं या टाकून पळायला लागेल. तर डाबीमध्ये एवढा पाणी राहिलाय ना, आमची गँग सगळी मासा पकडायला आले. वडण्या बिडण्या घेऊन काय हा, पाणी बिनी काकी बालदी घेऊन आले. एवढं बालदीचा पूर दाखव माशांमध्ये. तर मित्रांनो, आपली डाब काही आटून झाली नाही. घरून आम्ही दुसरा इंजिन आणला होता, त्याच्यात पण काय आमचा पुरेपूर काहीच झाला नाही. शेवटी आम्ही आता रांधलेले टोपा घशीत घेतल्यात आणि आम्ही घरी निघतो आता. 2 घसाला माणसं आम्ही आणल्यात, खूप लांबून आणल्यात. सो ही 2 जण घसा भांडी. सो आता भांडी घसून आम्ही निघतो आता घरी. आणि आठवल्याशिवाय राहणार नाही. उद्या येणार ब्लॉग. इथं एंड होत नाही, इथं एंड करणारच नाही. ब्लॉगचा एंड कधी करणार आहे? उद्या 3 वाजता येतो. उद्या नाईट करून फर्स्टला ओटी करतो आणि येतो. पण आठवणारच. एवढ्या तोपर्यंत चालू ठेवू, करून ठेवू इंजिन आपला.